वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली असून फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली आहे। हे दोघे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते। बावधण परिसरातून आज पहाटे 4:30 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलाय। तिच्या मृत्यूनंतर लगेचच पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली होती। मात्र सासरे आणि दीर हे सातत्याने पोलीस तपासापासून दूर राहत होते। त्यांच्या अटकेसाठी 6 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती। अखेर आज पहाटे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय। वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नात 51 तोळे सोनं, गाडी व इतर दागिने दिल्यानंतर हे सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवलाय। किरकोळ वादातून तिच्या चरित्रावर संशय घेतला गेला, तसेच सतत मारहाण केली गेल्याचं पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालंय। असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील। अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल। आरोपींवर मोकोका लावा अशा पद्धतीची कसपटी कुटुंबियांची मागणी आहे, तुम्हाला भेट घेणार आहे। असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही। त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही। गंभीर प्रकरण आहे खरं तर आपण पाहतोय, पण हगवणे कुटुंबियांनी प्रकार केल्याचं आता समोर येत आहे। कसं बघताय फार वाईट आहे। म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं दिसतं। 2 आरोपींना साहेब पकडलेलं आहे। कारवाई जी त्यावेळी झाली नव्हती, पहिल्या सुनेला तक्रार दिली होती, त्याची आता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही। साहेब, या सगळ्या अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्यविनोदामध्ये रंगले। सरकार म्हणून गंभीर आहेत, पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे। नाही, अजितदादा गंभीर नाही असं नाही। त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर साहेब, या 2 आरोपींना पकडलेलं आहे, मात्र हे दोन्ही आरोपी 7 दिवस तळेगाव परिसरात होते, ते बिर्याणी खात असलेले देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत। पोलिसांचे फील्डवर समजायचं का? मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे, पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील। आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे। साहेब, राज्यामध्ये अवकाळी पावसाळ्यात खूप थैमान घातलेलं आहे, मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आता राज्य सरकारनं काही मदत वगैरे काही कशा पद्धतीचं नियोजन करतात? जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात, त्या स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देतो। कामगारांना एक सेफ्टी किट दिलं जातं, मात्र त्यामध्ये आता दलालचा सुळसुळाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येतात। असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू। किती वाजता आरोपी अरेस्ट झाले आणि काय घटना घडल्या, कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांना शोधलं? बावधन पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे।
त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे. सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे. सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत. सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत. वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड. थँक्यू. या सगळ्या प्रकारातील वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे हगवणे कुटुंबीय राजेंद्र हगवणे जे आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलाला अटक झाली. खरं तर तुम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत होता अटक व्हावी, आता अटक झाली. काय शिक्षा व्हावी आणि या सगळ्या प्रकारात पोलिसांनी विलंब केला असं वाटतंय? पोलिसांनी विलंब केला. काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर 12 तासात हे आरोपी अटक केले. तर त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस VIP ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना VIP ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे. आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी. नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य, अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही. खरं तर यापूर्वी मयुरेने देखील त्यांच्या विरोधात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही. आता देखील विलंबाने कारवाई केली. तुम्ही म्हणताय की मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसं तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा कोणाशी बोलणं झालं? नाही, तसं बोलणं झालेलं नाही. आणि मयुरीच्या बाबतीत मयुरी काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही, कारण माझ्या लेकीच्या ह्याच्यातच मी दुःखात आहे, त्यामुळं मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही. नेमकी तुमची मागणी काय आहे? खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा किंवा विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती करावी अशी काय मागणी आहे तुमची? नाही, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावं असं माझं म्हणणंच आहे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी विनंती आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.